आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कल्पकतेच्या सुरेख वाटा, खुलल्या मनस्पर्शी गुलाबी रंगछटा. दसरा सण मोठा, नाही गर्दीला तोटा. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसने थेट राष्ट्रपतींकडे केली मागणी. शिवसेना दक्षिण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन. लसीकरणाच्या क्षेत्रात भारताची कामगिरी ठरली सर्वोत्तम. येडियुरप्पा आणि सिद्धरामय्या यांच्या भेटीने नवा बॉम्ब. उजगाव येथे मोर्चा, काळा दिनाबाबत जनजागृती बैठक. खंडेनवमी निमित्त सर्वत्र शस्त्रपूजा साजरी. 4 पिढ्यांच्या सदस्यांचा एकत्रित हादगा. राज्योत्सवासाठी देखील कोरोना निर्बंध लागू. फिर से उछला लहू नसों में, फिर से मचला जुनून रगों में, फिर से झूमा गगन तिरंगा, फिर से दिल हुआ मस्त मलंगा. फिर से फिर से फिर से फिर से लोहा हुआ इरादा, फिर से करते हैं हम वादा, भर देंगे हुंकारा, फिर से जीतेंगे हम यारा, फिर से फिर से फिर से जीतेंगे हम यारा, फिर से. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत. म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8884388863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. प्रेम आणि स्नेहाचे प्रतीक समजला गेलेला गुलाबी रंग अनेकांना भुरळ घालतो. गुलाबी रंगातील विविध छटा मन प्रसन्न करतात. याची प्रचिती गुरुवारी सादर झालेल्या गुलाबी रंग आविष्काराने आणून दिली. गुरुवारी महिला वर्गासाठी गुलाबी रंगाची भेट लाभली होती. आपल्याला प्रिय असणाऱ्या गुलाबी रंगछटांनी महिला आपले विश्व समृद्ध केले. लाल आणि पांढऱ्या रंगाच्या मिश्रणाने गुलाबी रंग बनतो. सौंदर्य प्रतीक असा गुलाबी रंग आहे. प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, भावनेचा, सृजनतेचा, प्रतीकतेचा म्हणजेच गुलाबी हा रंग. ज्या फुलांवरून हा रंग ओळखला जातो ती गुलाबाची फुले हा मानवी जीवनातील एक आनंददायी समृद्ध असा घटक आहे. अनेक उपक्रमांमध्ये गुलाब फुलांचे महत्त्व अनन्यसाधारण असे असते. विविध रंगांचे गुलाब अवतीभवती फुलत असले तरी त्यामधून गुलाबी रंगांचे वैशिष्ट्य नाकारता येत नाही. अशा वैविध्याने नटलेल्या गुलाबी रंगाचा आविष्कारच गुरुवारी प्रकट झाला. स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन स्पर्धेमध्ये गुरुवारी गुलाबी रंगाची बहारदार किमया घडून आली. महिला वर्गाच्या माहितीसाठी उद्याचा रंग जांभळा आहे. दसरा सण मोठा, नाही गर्दीला तोटा. दसरा सण मोठा नाही, आनंदाला तोटा असे म्हटले जाते. मात्र बाजारपेठेत आनंदाच्या बरोबरीने गर्दीला देखील मोठे उधाण आले आहे. त्यामुळे नाही गर्दीला तोटा असे चित्र गुरुवारी बेळगाव बाजारपेठेत दिसून आले. मागील 2 दिवसांपासून बेळगाव शहराच्या बाजारपेठेला मोठा बहर आला आहे. त्यामुळे सर्वत्र रस्त्यांवरून गर्दी वाहताना दिसत आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा दसऱ्याचा मुहूर्त साधण्यासाठी खरेदीला उधाण आल्याचे दिसून येत आहे. दसऱ्याच्या निमित्ताने बेळगावची बाजारपेठ पुन्हा एकदा फुलली आहे. दसऱ्याच्या दिवशी शुभ मुहूर्त साधण्यासाठी अनेक धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे नवीन कार्याचा शुभारंभ देखील याच दिवशी करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे या सणाच्या वेळी फुले, आंब्याच्या डहाळ्या, आपट्याची पाने यांची गरज भासते. गुरुवारी याच्या खरेदीला ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने बाजारपेठेत दाखल झाला होता. पूजेसाठी ऊस आणि झेंडूंच्या फुलांचा वापर केला जातो. यामुळे ऊस आणि फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. नवरात्रीमुळे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. त्याचबरोबर दसऱ्याच्या मुहूर्तावर टीव्ही, फ्रीज, मोबाईल, सोने, वाहने बुकिंग करण्यासाठी बाजारपेठ गर्दीने फुलली आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसने थेट राष्ट्रपतींकडे केली मागणी. केंद्रीय गृहमंत्री जय मिश्रा यांच्या मुलाने 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडले होते. या प्रकरणी मिश्रा यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. आता मिश्रा यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या काँग्रेसने थेट राष्ट्रपतींचा दरवाजा ठोठावला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात प्रियांका गांधी, A.K. अँटनी, मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल, गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी या नेत्यांचा समावेश होता. या प्रकरणी निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी केंद्रीय राज्य गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी काँग्रेसने राष्ट्रपतींकडे केली. आरोपीचा पिता जर केंद्रीय गृहराज्यमंत्री असेल तर या प्रकरणी न्याय मिळणार नाही असे शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना सांगितले. यावर राष्ट्रपतींनी केंद्र सरकारशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. शिवसेना दक्षिण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन. खानापूर रोड गोवावेस येथील महावीर भवन जवळील कल्पना शक्ती एंटरप्राइजेस या इमारतीमध्ये बुधवार दिनांक 13 रोजी शिवसेनेच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. शिवसेनेचे नेते आणि कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे, संजय पोवार, कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर, कोल्हापूर रिक्षा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जाधव, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अस्टेकर, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी स्वागत करून शिवसेनेच्या कार्याचा आढावा घेतला. सीमा प्रश्नासाठी शिवसेना कधीही तडजोड करणार नाही. कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या अत्याचाराविरोधात आमचा लढा आणखी तीव्र करू. येत्या काही दिवसात अरुण दुधवडकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत भव्य सीमा परिषद भरवून कर्नाटकी सरकारला तसेच केंद्र सरकारला ठणकावून सांगू असे यावेळी शिवसेना नेत्यांनी सांगितले. लसीकरणाच्या क्षेत्रात भारताची कामगिरी ठरली सर्वोत्तम. कोरोना काळात भारताने पहिला काळ गेल्यानंतर आता लसीकरणात चांगली कामगिरी केली असून त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्यास मदत होईल असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. 2021 मधील अंदाज नाणेनिधीने जाहीर केले असून त्यात भारताचा विकास दर 9.5% राहील असा अंदाज मंगळवारी वर्तवण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे की आम्ही यावर्षी भारतासाठीचा अंदाज बदललेला नाही. आमचा विकासाचा अंदाज कायम आहे. भारत अतिशय कठीण अशा दुसऱ्या लाटेतून बाहेर आला असून त्यामुळे आर्थिक प्रगतीला खीळ बसली होती, पण आता आम्ही आर्थिक विकास दराच्या अंदाजात बदल केलेला नाही. जुलै महिन्यात भारताच्या विकास दराचा अंदाज कमी करण्यात आला होता. नाणेनिधी आणि जागतिक बँक यांची वार्षिक बैठक होण्यापूर्वी 2021 मध्ये आर्थिक विकास दराचा अंदाज 9.5% देण्यात आला असून 2022 मध्ये तो 8.5% देण्यात आला आहे अशी माहिती देण्यात आली आहे. येडियुरप्पा आणि सिद्धरामय्या यांच्या भेटीने नवा बॉम्ब. प्राप्तिकर विभागाने माजी मुख्यमंत्री B.S. येडियुरप्पा यांचे स्वीय सहाय्यकावर छापे टाकले होते. यामुळे येडियुरप्पा अडचणीत आल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर येडियुरप्पा आणि काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची गुप्त भेट झाल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री H.D. कुमारस्वामी यांनी केला आहे. यामुळे राज्यात राजकीय भूकंप आला आहे. मागील काही दिवसांपासून येडियुरप्पा हे भाजपला अडचणीत आणण्याची तयारी करीत असल्याची चर्चा आहे. भाजप नेतृत्वाने त्यांचे पुत्र B.Y. विजयेंद्र यांना सुरुवातीला मंत्रिमंडळात स्थान दिले नव्हते. यानंतर राज्यात हनगळ आणि सिद्धंगी या विधानसभा पोटनिवडणुकांसाठी प्रभारी म्हणून विजयेंद्र यांचा समावेश करण्यात आला नव्हता. याबद्दल येडियुरप्पांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर लगेचच विजयेंद्र यांना प्रभारी करण्यात आले होते. येडियुरप्पांच्या राज्य यात्रेलाही भाजपने विरोध केला आहे. आता येडियुरप्पांच्या सहाय्यकावर छापे पडल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. या प्रकारामुळे भाजपच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. उजगाव येथे मोर्चा, काळ्या दिनाबाबत जनजागृती बैठक.
सीमा भागावर कानडीकरणाचा वरवंटा फिरवण्यासाठी प्रशासन आणि सरकारकडून भाषिक अल्पसंख्याकांना मातृभाषेचे हक्क देण्यात येत नाहीत, पण या घटनेविरोधी कारस्थानांविरोधात आम्ही गप्प बसणार नाही। त्यासाठीच 25 ऑक्टोबर रोजी विराट मोर्चाचे आयोजन केले आहे। त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी केले। मोर्चा आणि काळ्या दिनाबाबत जनजागृती करण्यासाठी युवा आघाडीकडून तालुक्यातील अनेक गावात जागृती करण्यात येत आहे। युवा वर्गासह जुन्या जाणत्या लोकांच्या भेटी घेण्यात येत आहेत, त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे। उजगाव, बसुर्ते, अतिवाड या गावात जागृती करण्यात आली। ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांनी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले। अंकुश पाटील, किसन लाळगे, अमर जाधव, संदीप जाधव, गौतम होनगेकर आदी उपस्थित होते। खंडे नवमी निमित्त सर्वत्र शस्त्रपूजा साजरी। शहर आणि परिसरात सर्वत्र खंडे नवमी साजरी करण्यात आली। या सणाच्या निमित्ताने दैनंदिन वापरातील शस्त्रांचे पूजन करण्यात येते। नवरात्रीच्या कालावधीत येणाऱ्या या सणाचे विशेष महत्त्व आहे। या निमित्ताने घरोघरी शस्त्रपूजन आणि यंत्रपूजन करून प्रार्थना करण्यात आली। येथील पोलीस दलाच्या वतीने देखील शस्त्रपूजन करण्यात आले। ब्रिटिश काळापासून ही प्रथा जपण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली। पोलीस मुख्यालय आवारात श्री दुर्गा देवीची मूर्ती बसविण्यात आली आहे। त्या ठिकाणी शस्त्रपूजन आणि वाहन पूजन करण्यात आले। यावेळी झालेल्या शस्त्रपूजन कार्यक्रमात पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन, पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी, डीसीपी PV स्नेहा, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। त्यांनी बेळगावकरांसाठी दसऱ्याला शुभेच्छा दिल्या। 4 पिढ्यांच्या सदस्यांचा एकत्रित हादगा। हस्त हा नक्षत्रांचा राजा असे म्हणत गोल रिंगण घालणाऱ्या महिलांचे समूह सध्या सर्वत्र दिसत आहेत। हदग्याचे किंवा भोंडल्याचे दिवस सध्या सुरू आहेत। आपल्या सखी मैत्रिणींसमवेत हदग्याची गाणी म्हणण्याचे आणि खिरापत खाण्याचे दिवस महिला वर्गाला प्रिय असतात। सध्या या मौजेची अनुभूती घेतली जात आहे। किल्ला येथील एका कुटुंबातील 4 पिढ्यांमध्ये असणाऱ्या महिला सदस्यांनी हदग्याचा आनंद घेतला आहे। त्यामुळे ही आगळी मौज चर्चेचा विषय ठरली आहे। किल्ला येथील गायकवाड कुटुंबातील आजी, आई, मुलगी आणि नात अशा 4 पिढ्यांनी एकत्रित येऊन हादगा घालण्याची प्रथा जपली आणि यामधून संस्कृती परंपरेचे जतन झाल्याचे दिसून आले आहे। त्यामुळे हा कौतुकाचा विषय ठरला आहे। राज्योत्सवासाठी देखील कोरोना निर्बंध लागू। कर्नाटक राज्योत्सव कोविड नियमावलीप्रमाणे साजरा केला जाणार असल्याचे शहर पोलीस आयुक्त के त्यागराजन यांनी ट्विट करून कळविले आहे। राज्योत्सव मोठ्याने साजरा केला जाणार या सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांना त्यांनी ब्रेक दिला आहे। काळ्या दिनाच्या मुक सायकल फेरीला परवानगी न देताच कर्नाटक राज्योत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संधी दिली आहे। जिल्हाधिकारी महांतेश कवडगीमठ यांनी राज्योत्सव साजरा केला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते। याचा विपर्यास करून घेऊन काही कन्नड वृत्तपत्रांनी तसेच आताताईपणा करणाऱ्या काही कन्नड संघटनांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती देत राज्योत्सव मोठ्या भव्यतेने साजरा केला जाणार असल्याची खोटी अफवा पसरवली होती। अखेर शहर पोलीस आयुक्त त्यागराजन यांनी या अफवांना ब्रेक देण्यासाठी आपल्या सोशल मीडियावरील अकाउंटवरून ट्विट केले आहे। त्यात त्यांनी राज्योत्सव भव्यतेने साजरा केला जाणार नसून कोरोना नियमावलीचे पालन करून साधेपणाने साजरा केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831 2435 और 8884121718। Poddar Brothers Jewelers, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom.
Poddar brothers, Poddar sons and grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. RT-PCR सक्ती रद्द केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय जाहीर केला होता. मात्र याबाबत सरकारने अद्याप याविषयी घोषणा केलेली नाही. तसेच परराज्यातून येणाऱ्या नागरिकांच्या प्रवेशाबद्दल सक्ती रद्द केली नाही असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे आता ही सक्ती रद्द होण्यासाठी दसरा होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मागील 3 महिन्यांपासून राज्यातील चेकपोस्टवर तपासणीचा बडगा उगारण्यात आला आहे. तसेच सर्वत्र परराज्यातील नागरिकांसाठी विना चाचणी प्रवेशाला अनुमती नाकारण्यात आली आहे. मात्र ही चाचणी सक्ती रद्द केल्याचे जाहीर झाल्यामुळे नागरिक सुकावले होते. विशेषतः दसऱ्याच्या दिवसात नागरिकांना देवस्थानांना भेटी देण्यासाठी ही सक्ती मागे घेण्याची अपेक्षा होती. परंतु तशा पद्धतीचा निर्णय जाहीर होऊन पुन्हा बदलण्यात आल्यामुळे नागरिकांना संकटाला सामोरे जावे लागत आहे. तसेच दसरा सुट्टी कालावधीत देवदर्शन करण्याच्या संधीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अनुराधा पौडवाल यांची बेळगावला धावती भेट. पद्मश्री अनुराधा पौडवाल यांनी बुधवारी बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथील अवधूत संप्रदायाचे प्रणेते सद्गुरू श्रीमंत महाराज बाळेकुंद्री देवस्थानाला भेट दिली. त्यांची ही धावती भेट उपस्थित रसिकांसाठी आनंदाची ठरली. 1990 मधील प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल गेल्या अनेक वर्षांपासून म्युझिक वर्ल्ड पासून दूर आहेत. मराठी आणि हिंदी गीतांच्या गायिका तसेच भक्तिगीतांनी रसिकांच्या मनावर मोहिनी निर्माण केलेल्या अनुराधा पौडवाल यांनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. 90च्या दशकात बॉलिवूडच्या जवळपास प्रत्येक सिनेमांमध्ये अनुराधा पौडवाल यांचे एकतरी गाणे असायचेच. पण काही वर्षानंतर अनुराधा यांनी फिल्मी गाणी गायचे सोडून दिले आणि भक्तिगीत आणि भजन गायला सुरुवात केली. त्यांनी यापूर्वी बेळगावात काही कार्यक्रमांच्या निमित्ताने भेट दिली होती. या भेटीच्या निमित्ताने त्या स्मृतींना उजाळा मिळाला. अभाविपच्या वतीने शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार. राणी चन्नम्मा विद्यापीठाने विनादंड प्रवेशासाठी अल्पदंडासह प्रवेशासाठी अधिक कालावधी दिला आहे. विद्यापीठाचे हे धोरण गरीब विद्यार्थ्यांना मारक आहे. तसेच प्रवेश शुल्कही वाढविले आहे. या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष देऊन विद्यापीठाचा कारभार सुधारावा अशी मागणी ABVPने उच्च शिक्षण मंत्री अश्वत्थ नारायण यांच्याकडे बुधवारी केली. विद्यापीठातर्फे केली जिरगे हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाला मंत्री आले होते. यावेळी भेट घेऊन सदस्यांनी त्यांना ABVPचे निवेदन दिले. सद्यस्थितीत शुल्क भरणा करून मुलांना शिक्षण घेणे पालक वर्गाला डोईजड ठरत आहे. तशातच विद्यापीठाने रोज वेगवेगळी धोरणे राबवून विद्यार्थी आणि पालकात संभ्रम निर्माण केला आहे. विद्यापीठाने शुल्काचे दरपत्रक जाहीर करताना निकृष्ट कागद वापरला असल्याने विद्यापीठाचे ढसाळ नियोजन दिसून येत आहे. विद्यापीठाच्या कारभारात सुधारणा न झाल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. राष्ट्रीय शिक्षण धोरणावर कार्यशाळा संपन्न. सर्वांना संधी, निष्पक्षता, दर्जा आणि उत्तरदायित्व या स्तंभांवर नवे शिक्षण धोरण उभारले आहे. भविष्यातील बलशाली भारत बनविण्यासाठी या नव्या शैक्षणिक धोरणांची कास धरणे गरजेचे आहे, असे मत उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर CN अश्वत्थ नारायण यांनी व्यक्त केले. ते केलीच्या जिरगे सभागृहात राष्ट्रीय शिक्षण धोरण या कार्यक्रमात मार्गदर्शक या नात्याने बोलत होते. ग्लोबल युगात आपण इंटरनेटच्या माध्यमातून आपण जवळ आलो आहोत. मात्र शिक्षणाच्या बाबतीत आपण इतर देशाच्या तुलनेत 50% मागे आहोत. ही कसरत भरून काढण्यासाठी नव्या शैक्षणिक धोरणांची कास धरणे ही काळाची गरज आहे, असे मंत्र्यांनी सांगितले. कार्यशाळेचे आयोजन राणी चन्नम्मा विद्यापीठ आणि राजा लखमगौडा विज्ञान महाविद्यालयातर्फे केलीच्या जिरगे हॉलमध्ये करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू M. रामचंद्र गौडा होते. व्यासपीठावर आमदार महंतेश कवटगीमठ, शिक्षक आमदार अरुण शहापूरकर, हनुमंत निराणी, प्राध्यापिका ज्योती कळवेकर आदी उपस्थित होते. स्वागत प्राध्यापक SM. गंगाधर यांनी केले. स्पेलिंग स्पर्धेत गायत्री कोळीला विजेतेपद.
रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम आणि इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने IMA हॉलमध्ये झालेल्या स्पेलिंग स्पर्धेत केएलएस पब्लिक स्कूलची गायत्री कोळी हिने प्रथम क्रमांकासह विजेतेपद पटकाविले. 152 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भाग घेऊन उत्कृष्ट प्रतिसाद दर्शविला. या स्पर्धेत विद्यार्थी-विद्यार्थिनींना सोपी आणि अवघड अशी स्पेलिंग विचारण्यात आली होती. 3 फेऱ्यानंतर अंतिम फेरी घेण्यात आली. बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष अरविंद खडबडी, सचिव विनय बाळीकाई, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर सुषमा शेट्टी, डॉक्टर सविता कद्दू, स्पर्धा प्रमुख अश्विनी हुबळी, शर्मिला कोरे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. औद्योगिक सुरक्षा दलातर्फे सायकल फेरी. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. याचा प्रारंभ गुरुवारी सकाळी येथील सम्राट अशोक चौक येथून करण्यात आला. खासदार मंगला अंगडी यांनी सायकल फेरीला हिरवा ध्वज दाखविला. CRSF ही संस्था राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यासाठी फेरी काढत आहे. दिनांक 29 सप्टेंबर रोजी या फेरीचा प्रारंभ तिरुअनंतपुरम येथून झाला आहे. तसेच दिनांक 31 ऑक्टोबर रोजी कावेडिया गुजरात येथे याची सांगता होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी MG हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन, DCP डॉक्टर विक्रम आमटे, CISFचे अधिकारी VS प्रतिहार आदी उपस्थित होते. घुमटमाळ मारुती मंदिर संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा स्वागत समारंभ. हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर पब्लिक ट्रस्टच्या कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा स्वागत समारंभ बुधवारी संपन्न झाला. नूतन अध्यक्ष चंद्रकांत बांडगी यांचे स्वागत मावळते अध्यक्ष अनंत लाड यांनी केले, तर नूतन उपाध्यक्ष कुलदीप भेकणे यांचे स्वागत रघुनाथ बांडगी आणि नूतन चिटणीस प्रकाश माहेश्वरी यांचे स्वागत गोपाळराव बिर्जे यांनी केले. या प्रसंगी सुनील चौकुले, विक्रम चिंडक, पुजारी बाळू किल्लेकर यांच्यासह इतर उपस्थित होते. घुमटमाळ मारुती मंदिरातर्फे दरवर्षी दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, पण कोरोनामुळे गतसाली आणि यंदाही शुक्रवारी तो साधेपणाने साजरा केला जाणार आहे. मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असले तरीही भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन अध्यक्ष चंद्रकांत बांडगी आणि सहकाऱ्यांनी केले आहे. रेल्वे धडकेत बिबट्याचा मृत्यू. रेल्वेची धडक बसून जंगल भागातील बिबट्या ठार झाल्याची घटना कार्ले रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. त्यामुळे वन्य विभागातून हळहळ व्यक्त होत आहे. रेल्वेच्या धडकेत वन्य प्राणी मरण पावण्याच्या घटना वारंवार होत आहेत. खानापूर पासून गोवापर्यंत रेल्वे मार्गावर गविरेडे, अस्वल, बिबटे रेल्वे धडकेत मृत्यू पडत आहेत. असे अपघात वारंवार होऊ नयेत यासाठी वन विभागाने खबरदारी घेणे जरुरीचे आहे. नुकतेच कर्नाटक गोवा लोह मार्गावर गोवा हद्दीतील कुळे ते काले रेल्वे स्थानकाच्या मध्ये रेल्वेच्या धडकेत मादी बिबट्या मरण पावल्याची घटना घडली आहे. तर यापुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी वन विभागाने सक्तीचे परिश्रम घेणे गरजेचे बनले आहे. 16 वर्षाखालील मुलांची निवड चाचणी स्पर्धा. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या धारवाड KSCA विभागातर्फे बुधवार दिनांक 20 रोजी सकाळी 8 वाजता कणबर्गी रोडवरील KSCA स्टेडियमवर बेळगाव जिल्हा 16 वर्षाखालील मुलांची निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेला येणाऱ्या क्रिकेटपटूंचे वय 1 सप्टेंबर 2005 नंतर जन्मलेल्या क्रिकेटपटूंना निवड चाचणी स्पर्धेत संधी दिली जाईल. या निवड चाचणी स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांना संधी दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी. क्रिकेटपटूंनी स्पर्धेला येताना आपला जन्म दाखला आणि आधार कार्ड, क्रिकेट किटसह स्पर्धेत उपस्थित राहावे असे KSCA धारवाड विभागाचे समन्वयक अविनाश पोद्दार यांनी कळविले आहे. मास्टर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंचे घवघवीत यश. बेंगलोर येथील विजयनगर एक्विटेक जलतरण तलावात संपन्न झालेल्या 22व्या KSA वरिष्ठांच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत बेळगावचे जलतरणपटू इंद्रजित हलगेकर, कल्लापा पाटील, जगदीश गस्ती, लक्ष्मण कुंभार, बळवंत पत्तार, ज्योती कोरी यांनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत स्विमर्स क्लब बेळगाव संघाने 11 सुवर्ण, 11 रौप्य आणि 5 कांस्य असे एकूण 27 पदकं पटकाविली, तर 6 जलतरणची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रोनाल्डोच्या विक्रमी हॅट्रिकमुळे पोर्तुगालचा दिमागदार विजय.
कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या हॅट्रिकमुळे पोर्तुगालने विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीच्या लढतीत लक्झेंबर्गचा 5-0 असा धुव्वा उडवला. रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक हॅट्रिकचा विक्रम आपल्या नावे केला. या सामन्यात 8व्या आणि 13व्या मिनिटाला पोर्तुगालला पेनल्टी मिळाली. दोन्ही वेळा रोनाल्डोने चेंडू यशस्वीरित्या गोल जाळ्यात धाडला. 17व्या मिनिटाला त्याचा मँचेस्टर युनायटेड संघातील सहकारी ब्रुनोने गोल केल्याने मध्यंतराला पोर्तुगालकडे 3-0 अशी आघाडी होती. उत्तरार्धात जाओने चौथ्या गोलची भर घातली. त्यानंतर रोनाल्डोने संघाचा 5वा गोल करताना वैयक्तिक हॅट्रिक पूर्ण केली. आम्ही सलामीचा सामना जिंकणारच, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताला डिवचलं. T20 वर्ल्ड कपमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान या दोन संघात 24 ऑक्टोबरला लढत आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघात वाकयुद्ध रंगलं आहे. सलामीचा सामना आम्हीच जिंकणार असं सांगत आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताला डिवचलं आहे. आमचं मनोबल वाढलं आहे आणि भारताविरुद्धचा सलामीचा सामना जिंकून स्पर्धेची सकारात्मक सुरुवात करणार आहोत. स्पर्धेच्या सुरुवातीचा सामना जिंकल्यास आमचा आत्मविश्वास वाढेल, तसेच पुढचा प्रवास सोपा होईल. मी रिझवान सोबत डावाची सुरुवात करेन, पण परिस्थिती पाहून आम्ही आमचा निर्णय बदलू शकतो असं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सांगितलं. मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक मॅच विनर आहेत. त्यांचा अनुभव आम्हाला मैदानावर मदत करेल असंही बाबर आझमने पुढे म्हटलं आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.